नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र, मराठी विभाग श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना शुभ प्रभात। SYBA या स्पेशल मराठीच्या पेपरमध्ये जो आपला अभ्यासक्रम आहे त्याचं शीर्षक आहे आधुनिक मराठी साहित्य प्रकाश वाटा। हे आत्मचरित्र आहे आणि या आत्मचरित्राचे जे लेखक आहे डॉक्टर प्रकाश आमटे हे त्याचे लेखक आहे। मित्रांनो, गेल्या तासाला आपण या आत्मचरित्रामध्ये जी प्रमुख व्यक्तिचित्रणं होती त्या व्यक्तिचित्रणांचे जे स्वभाव गुण विशेष, त्या व्यक्तिचित्रणांनी एकंदर हेमल कशासाठी दिलेलं जे योगदान आहे या संदर्भात आपण चर्चा केली होती। म्हणजे या आत्मचरित्रामध्ये असणारी जी व्यक्तिचित्रणं आहे त्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे, त्यानंतर डॉक्टर मंदा आमटे या व्यक्तिचित्रणांची स्वभाव गुण विशेष आपण पाहिलेले आहे। मित्रांनो, या तासाला आपल्याला जी दोन व्यक्तिचित्रणं पाहायची आहे त्यामध्ये डॉक्टर दिंगत आणि श्री अनिकेत ही दोन व्यक्तिचित्रणं जी आहे या व्यक्तिचित्रणांची जी स्वभाव गुण विशेष आहे, त्याचबरोबर या व्यक्तिचित्रणांनी नेमकं काय योगदान दिलेलं आहे, आदिवासींसाठी काय कार्य केलेलं आहे, या संदर्भात आज आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये असं म्हटलं जातं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। अरे, ज्याचं बीज शुद्ध आहे त्या बीजापोटी येणारं जे फळ आहे ते सुद्धा रसाळ असतं, गोमटं असतं, दिसायला अतिशय ते छान असतं। त्याच पद्धतीने बाबा आमटे यांची जी दोन मुलं आहे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास, आणि त्यांचे प्रकाशची सुद्धा जी दोन मुलं आहे डॉक्टर दिंगत आणि दुसरा जो मुलगा आहे तो आहे अनिकेत। म्हणून असं म्हणावं लागतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। मित्रांनो, बाबा आमटे यांनी 1973 मध्ये हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला। जो आदिवासी आज जंगलामध्ये जीवन जगत होता त्या आदिवासींसाठी बाबाने हा एक समाजसेवेचं जे व्रत आहे ते स्वीकारलं आणि ही सर्व जबाबदारी प्रकाशवर सोपवली। आणि 1974 मध्ये प्रकाश हेमलकशामध्ये गेला आणि लोक बिरादरी प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी त्याने आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली। ज्या पद्धतीने बाबा आमटे यांनी प्रकाशला ही जबाबदारी सोपवली त्याच पद्धतीने प्रकाशने सुद्धा आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ह्या दोन मुलावर म्हणजे डॉक्टर दिंगत आणि अनिकेत यांच्यावर सोपवलेली आहे। पहा, परंपरेचा जो वारसा आलेला आहे हा वारसा असा अविरत दिशेने प्रवाहित चाललेला आहे। मित्रांनो, 4 दशकापासून चाललेलं हे जे काम आहे या कामाला तोड नाही। मित्रांनो, डॉक्टर दिंगत आणि श्री अनिकेत जो आहे यांचं कार्य पाहण्या अगोदर यांची थोडीशी पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, कोण आहे डॉक्टर दिंगत आणि कोण आहे हा अनिकेत? तर डॉक्टर दिंगत आणि अनिकेत ही प्रकाश आमटे यांची दोन मुलं आहे। मित्रांनो, त्या दोन मुलांचं बालपण जर आपण पाहिलं मित्रांनो, ही लहान लहान असणारी मुलं आदिवासींच्या मुलामध्ये वाढली। लोक बिरादरी प्रकल्पावर जी शाळेची स्थापना केली होती त्या शाळेमध्ये आदिवासी मुलं शिकत होती आणि त्याच मुलांमध्ये प्रकाशची ही दोन्ही मुलं त्या ठिकाणी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती। पहा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात येते, आज आपण परिस्थिती काय पाहतो की बरेचसे डॉक्टर आहे, बरेचसे इंजिनियर आहे, यांची सगळी मुलं कुठं शिकतात? बाहेर शिकतात। कोणी इंग्लंडला शिकतं, कोणी अमेरिकेला शिकतं, कोणी मोठमोठ्या शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये शिकतं। पण डॉक्टर प्रकाश यांची दोनही मुलं ही कुठं शिकत होती? तर आदिवासींच्या शाळेत शिकत होती। का बरं? प्रकाशला का वाटलं नाही माझी मुलं मोठमोठ्या शाळेमध्ये शिकावी, इंग्लिश मीडियम मध्ये शिकावी, बाहेरच्या जगामध्ये शिकावी? पण मित्रांनो, अजिबात प्रकाशने विचार केलेला नाही। याचं कारणच असं की आदिवासींची सुखदुःख ह्या मुलांना बालवयातच समजली पाहिजे।
आणि बालवयामध्ये जर ही सुखदुःख समजली तर भविष्य काळामध्ये आदिवासींसाठी काय कार्य केलं पाहिजे याची जाणीव ह्या लहानपणातच या मुलांना झाली पाहिजे. हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन हा प्रकाशचा होता आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या आदिवासी शाळेवरच ह्या दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, ह्या दोन्ही पोरांचं बालपण अतिशय हालाकीचं गेलेलं आहे. बालवयामध्ये तुमच्या आमच्या आवडीनिवडी काय असतात, प्रत्येकाच्या हौशी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न असतात. पण ह्या लहान मुलांना कुठल्याही हौशी, कुठलेही स्वप्न काही पुरे करता आलेलं नाही. मित्रांनो, अतिशय साधेपणाने जीवन जगलेले आहे. जसे आईवडील जीवन साधेपणाने जगले तशीच ही मुलं सुद्धा अतिशय साध्यापणाने जीवन जगलेली आहेत. पहा, शहरी भागाचा स्पर्श झालेला नाही या मुलांना. शहरी संस्कृती काय असते, शहरी भाग काय असतो हे ह्या मुलांना बिलकुल माहीत नाही. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पहा, सफरचंद, द्राक्षे, केळी, पेरू हे या मुलांना माहिती नाही. सफरचंद कशाला म्हणायचं, द्राक्षे कशी असतात, हिरवी असतात का, निळी असतात का, पिवळी असतात, माहिती नाही. मित्रांनो, विचार करायची गोष्ट आहे. ज्या मुलांचे आई वडील डॉक्टर आहे, डॉक्टर असणाऱ्या आईवडिलांची मुलं आज प्रकल्पाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. शहरापासून संपर्क तुटलेला आहे. अतिशय दुर्गम भागामध्ये ही दोन मुलं शिक्षण घेत आहेत. काय वाटलं असेल मित्रांनो, तुम्ही आम्ही काय विचार केला असता? तसा विचार प्रकाशने केलेला नाही. साधी फळं सुद्धा ह्या मुलांना आयुष्यामध्ये बालपणात खायला मिळाली नाही, पाहायला सुद्धा मिळाली नाही. असं जीवन, बालपणीचं असणारं जीवन ह्या दोघाही भावांचं या प्रकल्पाच्या शाळेत गेलं. मित्रांनो, आदिवासींच्या मुलामध्ये ही मुलं वाढल्यामुळं आदिवासींची सुखदुःख त्यांना जवळून पाहता आली. आदिवासी कशी जीवन जगतात, कसे राहतात, एकमेकांमध्ये ही मुलं खेळली, बागडली. याचा परिणाम असा झाला की दिंगत आणि अनिकेत या दोघही भावांची ही मुलं मित्र बनली. एकमेकावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं आणि याचाच परिणाम असा झाला, भविष्य काळामध्ये डॉक्टर दिंगतला आणि अनिकेतला या आदिवासींसाठी जे काय करायचं आहे ते त्यांना अगोदरच ह्या गोष्टी त्यांना बालवयामध्ये पाहायला मिळाल्या. मित्रांनो, जसं बाबा आमटे यांनी प्रकाशला सांगितलं, विकासला सांगितलं की बाबा 1973 मध्ये लोक बिरादारीचा हा प्रकल्प स्थापन केला. त्याचबरोबर आनंदवनमध्ये जो कुष्ठरोग्यांची सेवा चाललेली आहे, या दोन्ही ठिकाणी आपल्याला डॉक्टरांची नितांत गरज आहे. म्हणून जर डॉक्टर आपल्या घरातून जर निर्माण झाले तर आपल्याला ही सेवा चांगल्या पद्धतीने करता येईल, समाजसेवेचं कार्य चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून बाबा आमटे यांनी आपली स्वतःची दोनही मुलं डॉक्टर केली, मेडिकलचं शिक्षण दिलं. ती दोनही मुलं डॉक्टर झाली. पहा, डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास. त्याच पद्धतीने प्रकाशने सुद्धा तेच धोरण राबवलं की हेमलकशाची जबाबदारी बाबा आमटेंनी माझ्यावर सोपवली आणि या हेमलकशामध्ये आता माझ्यानंतर हा वारसा दिंगतकडे जाणार आहे. म्हणून आता ही संपूर्ण जबाबदारी दिंगतवर येणार आहे. म्हणून प्रकाशने सांगितलं की तुला मेडिकलचं शिक्षण घ्यावं लागेल आणि मेडिकलचं शिक्षण घेतल्यानंतर तू जर डॉक्टर झाला तर ही संपूर्ण जबाबदारी ही तुला पाहावी लागेल. वडिलांचा हा शब्द दिंगतने प्रमाण मांडला आणि वर्धा, नागपूर या ठिकाणी मेडिकलचं शिक्षण दिंगतने पूर्ण केलं. मित्रांनो, कारण घरचा जर डॉक्टर असेल, स्वतः जर डॉक्टर असेल तर इतर ठिकाणी आपल्याला जी समस्या निर्माण होईल ती होणार नाही. कारण आदिवासींचे जे वेगवेगळे प्रकारचे आजार आहे, आदिवासींच्या जीवनामध्ये जो अंधार आहे तो दूर करायचा असेल तर आपल्याला घरातला डॉक्टर असणं काळाची गरज आहे. म्हणून दिंगतने मेडिकलचं शिक्षण वर्धा, नागपूर या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने दिंगतने हे शिक्षण पूर्ण केलं त्याच पद्धतीने अनिकेतने आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे ते पुण्यासारख्या या ठिकाणी पूर्ण केलं. मित्रांनो, म्हणजेच एका मुलाला डॉक्टर केलं तर दुसऱ्या मुलाला इंजिनिअरिंग केलेलं आहे. म्हणजेच भविष्य काळासाठी आपल्याला नितांत कशाची गरज आहे हे प्रकाशने ओळखलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून ह्या दोनही मुलावर या हेमलकशाची जबाबदारी प्रकाशने दिलेली होती. पहा,
ही सर्व जबाबदारी डॉक्टर दिंगत आणि डॉक्टर अनघा यांनी स्वीकारलेली आहे पहा. डॉक्टर अनघा ही दिंगतची पत्नी आहे. खरं तर ही मुलगी कुठली आहे? ही मुलगी गोव्याची आहे मित्रांनो. चांगल्या उच्चभू घराण्यातील आहे, सुसंस्कृत घराण्यातील आहे, अतिशय चांगलं जीवन जगणारी आहे. पण तरी सुद्धा तिने दिंगतशी आपलं लग्न केलं मित्रांनो. कारण तिला सुद्धा माहिती होतं की समाजसेवेचा जो वारसा या घराण्यामध्ये आहे आणि आपण जर या मुलाशी लग्न केलं तर समाजसेवेचं हे कार्य आपल्याही वाटायला येईल. म्हणून हर एक प्रकारची स्थळं आली, अनघाने नाकारली आणि डॉक्टर दिंगत बरोबर तिने लग्न केलं मित्रांनो. ज्या पद्धतीने मंदाने प्रकाश बरोबर लग्न जशा पद्धतीने झालं तशाच पद्धतीचं लग्न डॉक्टर दिंगत बरोबर अनघाचं झालं. ज्याप्रमाणे मंदा प्रकाशच्या खांद्याला खांदा देऊन लढत होती, साथ देत होती, त्याच पद्धतीने मित्रांनो डॉक्टर दिंगत हा हेमलकशामध्ये जो प्रकल्पाचं जे काम करत होता त्याला खांबासारखा आधार देण्याचं काम डॉक्टर अनघाने केलेलं आहे. म्हणून या दोघांचंही जे योगदान आहे अतिशय महत्त्वाचं योगदान आहे पहा. म्हणजे आईवडिलांनी ज्या पद्धतीने प्रवास केलेला आहे तोच प्रवास डॉक्टर दिंगत आणि डॉक्टर अनघा करत आहे. संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ह्या दोघांनी स्वीकारलेली आहे पहा. म्हणजेच आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी दिंगत, अनघा आणि अनिकेत या ठिकाणी नव तरुण पिढी या ठिकाणी अवतरलेली आहे मित्रांनो. परंपरेचा जो वारसा आहे हा वारसा डॉक्टर दिंगत आणि अनिकेत यांनी मोठ्या ताकदीने पेललेला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर अनघाचं सुद्धा अतिशय मोठं योगदान आहे मित्रांनो. ही तरुण पिढी आहे, नव तिसरी पिढी आहे. पहिली पिढी तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबा आमटे आणि साधनाताई ही पहिली पिढी, डॉक्टर विकास आणि डॉक्टर प्रकाश ही दुसरी पिढी आणि डॉक्टर दिंगत आणि अनिकेत ही तिसरी पिढी आहे मित्रांनो. ही नव तरुण पिढी आहे, डिजिटल युगामध्ये जगणारी ही पिढी आहे, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगणारी ही पिढी आहे. म्हणजेच या पिढीने चांगला अभ्यास केलेला आहे मित्रांनो. ज्या वेळेस प्रकाशने या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी दिंगतवर सोपवली, अनिकेतवर सोपवली, त्यावेळेस या तरुण पिढीने पूर्ण अभ्यास केलेला आहे मित्रांनो. उलट मी तर असं म्हणेल डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा यांच्यापेक्षा मोठं योगदान या तरुण पिढीने दिलेलं आहे पहा मित्रांनो. याचं कारण प्रकल्पाची जबाबदारी हातामध्ये घेतल्याबरोबर दिंगतने काय केलं, या प्रकल्पाच्या या ठिकाणी मोबाईल व्हॅनची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हेमलकशाचा हा जो प्रकल्प आहे अतिशय दुर्गम भागामध्ये आहे. कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा नाही, दळणवळणाची साधनं नाही, आरोग्य सेवा नाही, काहीच नाही पहा. मग अशा ठिकाणी राहणारा हा जो आदिवासी आहे, रात्री बेरात्री याला जर काही आजार झाला तर अशा वेळेस साधनं रस्ते सुद्धा नीट नव्हते पहा. मग मोबाईल व्हॅनची जर व्यवस्था केली तर या आदिवासींचे प्राण वाचतील आणि त्या पद्धतीने पाऊल उचललं आणि मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली. याचा परिणाम असा झाला मित्रांनो की रात्री बेरात्री आजारी पडणारा हा आदिवासी तात्काळ प्रकल्पावर आला आणि तात्काळ प्रकल्पावर आल्यामुळं त्याचा मृत्यू वाचला. याचा परिणाम असा झाला की जे आदिवासी आहे हे आदिवासी पिचलेले होते, खंगलेले होते, वेगवेगळ्या आजाराने व्याधीने पछाडलेले होते. या आदिवासींच्या जीवनामध्ये एक खूप मोठा प्रकाश निर्माण करण्याचं काम डॉक्टर दिंगत यांनी केलेलं आहे. म्हणून या मोबाईल व्हॅनची जी व्यवस्था केल्यामुळं आदिवासींना जी आरोग्य सेवा आहे ही आरोग्य सेवा तात्काळ मिळू लागली पहा. त्यानंतर दुसरा प्रयोग काय केला, प्रोटीनची औषधं निर्माण केली पहा. कारण दिंगतने पाहिलं, काय पाहिलं की हा आदिवासी कुपोषित आहे, या आदिवासीच्या पोटाला पोटभर अन्न मिळत नाही. याचा परिणाम असा झाला की ऐन तारुण्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण आदिवासींमध्ये वाढलेलं आहे आणि त्यापेक्षा जास्त प्रमाण महिलांमध्ये आहे. कारण पोटाला जर अन्न मिळालं, जेवण मिळालं तर ते खात होते, अन्न जर नाही मिळालं तर तसेच उपाशी झोपायचे पहा. म्हणजे भूक मारल्या जायची पहा. आणि भूक मारल्यामुळं
उदाहरणार्थ काही महिला प्रेग्नंट असल्यामुळं पोटात असणारा जो गर्भ आहे त्या गर्भाला पाहिजे तसे घटक मिळत नव्हते. याचा परिणाम असा झाला, निर्माण होणारं जे अर्भक आहे ते कुपोषित जन्मायचं पहा. मग यासाठी काय केलं पाहिजे, तर यासाठी प्रोटीनची औषधं निर्माण केली पहा. ही प्रोटीनची औषधं जर या आदिवासींना दिली तर त्यांचं कुपोषितपण कमी होईल. आणि ते कुपोषितपण घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे, दूध आहे, साखर आहे, तेल आहे, हे त्यांच्या जेवणामध्ये आलं पाहिजे पहा. मित्रांनो, दूध खाणं हे या आदिवासींनी वर्ज्य मानलं होतं. त्यांच्या जेवणामध्ये कधी मीठ आलं नाही, त्यांच्या जेवणामध्ये कधी तेल आलेलं नाही. मित्रांनो, हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. दिंगतने जाणलं, अनुभवलं. पालेभाज्या यांनी खाल्लं पाहिजे. हे सगळं आदिवासींना मिळवून दिलं, आदिवासींनी खाल्लं आणि आदिवासींचं आरोग्य चांगल्या पद्धतीने निर्माण झालं. त्यात पुन्हा प्रोटीनची औषधं दिली. म्हणजे हो जो आदिवासी जगत होता मित्रांनो, कशा पद्धतीने जगत होता हे दिंगतने जवळून पाहिलं पहा. म्हणजे पालेभाज्या ह्या तुमच्या जेवणाला किती गरजेच्या आहे. याचा परिणाम असा झाला, पालेभाज्या खाल्ल्यामुळं, दूध वगैरे ह्या गोष्टी खाल्ल्यामुळं ऑटोमॅटिकली प्राण्यांच्या हत्या कमी झाल्या पहा. म्हणजे दोनही कामं या ठिकाणी साध्य झालेली आपल्याला दिसतात पहा. तिसरा प्रयोग काय केला दिंगतने? तिसरा प्रयोग जो केला मित्रांनो, शेती संदर्भात पाऊल उचललं की आदिवासींना सांगितलं शेती कशी पिकवायची, आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरायचं, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न कसं निर्माण करायचं, नवनवीन संकरित बी बियाणे आहे ही कशी वापरायची. नाही तर पूर्वी जे आहे आदिवासी काय करायचे, कुठंतरी घरातलं जे मुठभर असेल ते असं जमिनीवर इकडं तिकडं फेकायचं आणि कुठंतरी मग ते बीज रोपल्यानंतर काहीतरी थोडंफार घरात अन्न मिळायचं आणि ते कधी त्यांना पुरतही नसायचं. पण जमीन नांगरणं सुद्धा या आदिवासींना त्या जमिनीचं दुःख वाटायचं. कारण जमीन नांगरणं म्हणजे जमीन फाडणं, काही अपराध करणं असं ह्या आदिवासींना वाटायचं पहा. पण या आमटे परिवारांनी स्पष्ट सांगितलं की अरे बाबांनो, ही जमीन नांगरली पाहिजे, तिने ऊन खाल्लं पाहिजे, ती सुपीकता तिच्यामध्ये आली पाहिजे आणि मग बी बियाण्यांची लागवड कशी करायची, भाजीपाला कसा पिकवायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या मित्रांनो. नंतर दिंगतने जे बी बियाण्यांची बँक ओपन केली पहा, खोलली आणि त्या बँकेच्या मार्फत या आदिवासींना बी बियाणे पुरवण्याचं काम केलं. संकरित बी बियाणे दिली पहा. आणि याचा परिणाम असा झाला मित्रांनो की भरघोस शेती पिकू लागली आणि ही पिकलेली शेती, मिळालेलं उत्पन्न बाजारात आणू लागले आणि बाजारात आणल्यामुळं ते विकलं गेलं आणि ते विकलं गेल्यामुळं आदिवासींच्या हातामध्ये पैसा आला आणि पैसा आल्यामुळे या आदिवासींना शहाणपण आलं मित्रांनो. पैशाने शहाणपण मिळाल्यामुळं आदिवासींच्या लक्षात आलं की आता आपण कसं हे जीवन जगलं पाहिजे, आपण शेती कशी केली पाहिजे. या पद्धतीनं आदिवासींनी पावलं उचलायला सुरुवात केली. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की आदिवासींना या वेगळ्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी दिंगतला कराव्या लागल्या, या खरोखरच आदिवासींमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ठरलेल्या आहेत पहा. व्यावसायिक शिक्षणावर सुद्धा भर दिलेला आहे पहा. केवळ शेती करून चालणार नाही, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक शिक्षणावर भर दिला की ही जे आदिवासी मुलं आहे यांना जर वेगवेगळ्या प्रकारचं व्यावसायिक शिक्षण दिलं तर ते त्यांच्या पायावर उभं राहतील, रोजीरोटीचा प्रश्न त्यांचा संपेल. म्हणून त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचं काम केलं. कुणाला लोहार काम, कुणाला सुतार काम, कुणाला सिरॅमिक्सच्या ज्या वस्तू बनवण्याचं काम ते दिलं. डिजिटल युगामध्ये जगत असताना संगणकाचं ज्ञान सगळ्यांना देण्यात आलं. त्याचबरोबर कुणाला नृत्य, कुणाला संगीत, ज्याला जी जी आवड असेल त्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याचं काम डॉक्टर दिंगत यांनी केलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच या आदिवासींना काय काय पाहिजे, कशा कशाची नितांत गरज आहे हे जाणलं, अनुभवलं आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली आणि त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम डॉक्टर दिंगत यांनी केलेलं आहे. मित्रांनो,
एवढंच नव्हे तर आदिवासींना स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं. आरोग्य जर चांगलं टिकवायचं असेल तर तुम्ही स्वच्छता राखली पाहिजे. आणि याचा परिणाम असा झाला, ह्या सगळ्या गोष्टी आदिवासींना पटल्या, समजल्या आणि त्या त्यांनी आचरणात आणल्या. आणि याचा परिणाम असा झाला की आदिवासी हा माणूस म्हणून जगायला लागला. पहा, दुसऱ्या बाजूला अनिकेत आहे. अनिकेतवर सुद्धा महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. पहा, काय जबाबदारी सोपवली? अनिकेतवर व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली. सोपी गोष्ट नाही मित्रांनो. व्यवस्थापनाची जबाबदारी म्हणजे 1973 मध्ये स्थापन केलेला जो लोक बिरादरीचा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाची सगळी जी जबाबदारी आहे व्यवस्थापनाची ती अनिकेतवर आलेली होती. पहा, आता या प्रकल्पावर काय लागत नाही, हरेक प्रकारच्या समस्या, हरेक प्रकारच्या अडचणी, आर्थिक अडचण असेल, वेगवेगळ्या वस्तूंची अडचण असेल, औषधांची अडचण असेल, मित्रांनो सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता येत नाही. मित्रांनो, आर्थिक अडचण ही खूप मोठी होती आणि ती भागवायची कशी, काय करायचं, तर या संदर्भात संपूर्ण व्यवस्थापन कसं व्यवस्थित ठेवायचं ही सगळी जबाबदारी ही अनिकेतवर होती आणि त्याने उत्तम प्रकारे ही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याच्या जोडीला शाळेच्या सेक्रेटरी पदाची म्हणजे सचिवाची जबाबदारी सुद्धा अनिकेतने पार पाडलेली आहे. मित्रांनो, म्हणजे एकाच वेळी 2 जबाबदाऱ्या ह्या अनिकेतवर होत्या. पहा, आणि त्या सुद्धा त्याने अतिशय प्रामाणिकपणे पाडलेल्या आहे. मित्रांनो, हे कार्य जसं विस्तारत चाललेलं होतं त्याचप्रमाणे आर्थिक अडचण खूप मोठी भेडसावत होती. मग यासाठी पैसा तर निर्माण करायचा, पण कसा करायचा, तर यासाठी अनिकेतने एक प्रयोग केला, तो म्हणजे छायाचित्र प्रदर्शनाचा प्रयोग केला. आणि या प्रयत्नाला मित्रांनो इतका प्रतिसाद मिळाला, खेड्यापाड्यापर्यंत या कार्याचा प्रसार झाला की या हेमलकशामध्ये हा आमटे परिवार काय प्रयोग करत आहे, आदिवासींसाठी काय सेवा करत आहे, म्हणजेच आदिवासींची सुखदुःख समाजाच्या तळागाळापर्यंत गेली. आणि याचा परिणाम असा झाला की खेड्यापाड्यातील शहरातील लोकांनी आर्थिक मदत या ठिकाणी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत या प्रकल्पाला झाली आणि आर्थिक मदत झाल्यामुळं हा प्रकल्प विस्तारत गेला. म्हणजे याचं पहिलं श्रेय जर कुणाला द्यावं लागेल तर ते अनिकेतला द्यावं लागेल. पहा, कारण तो यामध्ये यशस्वी झाला आणि तो खऱ्या अर्थाने सक्सेस झाला असं आपल्याला म्हणावं लागतं. याचं कारण असं मित्रांनो, आज आपण पाहतो की ज्या वेळेस लोकबिरादरीचा प्रकल्प स्थापन केला 1973 मध्ये, त्यानंतर 1974 मध्ये प्रकाशने ही जबाबदारी हातामध्ये घेतली, तर त्या प्रकल्पावर अक्षरशः बोटावर मोजणे इतके आदिवासी सुद्धा त्या ठिकाणी येत नव्हते. पण आज दिंगतने जबाबदारी घेतल्यानंतर दरवर्षी 40 ते 50 हजार पेशंट या प्रकल्पावरून आजारातून मुक्त होऊन जातात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. सोपी गोष्ट नाही. दरवर्षी 40 ते 50 हजार जे पेशंट आहे ते उपचारासाठी येतात आणि उपचार घेऊन बरे होऊन घरी जातात. म्हणून दिंगत म्हणतो, अनिकेत म्हणतो, यापेक्षा जीवनामध्ये मिळणारा आम्हाला मोठा आनंद कुठला नाही. म्हणजे परंपरेनं आलेलं हे समाजसेवेचं व्रत जे आहे हे 3ऱ्या पिढीने, या तरुण नवपिढीने अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहे, हे आपण विसरू शकत नाही. म्हणून लोक बिरादरीचा प्रकल्प आज शिखरावर जो गेलेला आहे, पोहोचला आहे आणि आदिवासी जो आज संपन्न जीवन जगत आहे, सुखी जीवन जगत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते डॉक्टर दिंगत आणि अनिकेतवर जातं, हे आपण नाकारू शकत नाही. म्हणून ही जी प्रमुख जी व्यक्तिचित्रण आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच आजच्या तासाला आपण ही जी 2 व्यक्तिचित्रण आपण या ठिकाणी पाहिली, त्यांची स्वभाव गुण विशेष पाहिली. यानंतर उद्याच्या तासाला जो पुढचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आता आपण थांबूया. धन्यवाद.